तर नमस्कार मैत्रिणींनो. तर माझं उन्हाळा काम आता सुरू झालेलं आहे बघा. हो का, माझ्या नावे इतका लोड होता कामाचा. माझ्या नवऱ्यानं मला ज्वारी काढायला आणलं, ज्वारी काढून आले. खरं का गेलते का नाही ज्वारी काढून? ते पण कामाला गेले. तर उन्हाळा काम आता उन्हाळा संपत आलाय, कंप्लीट 1 महिना राहिलाय उन्हाळा. आज 2 तारीख आहे. तर मी म्हणलं आता थोडंसं उन्हाळा काम जसं झेपल तितकं करून घ्यावं म्हणून मी काल किलोभर शाबू भिजू घातला होता. काल सकाळी भिजू घातला होता आणि काल सकाळी भिजू घालून रात्री परत ह्या शाबूला थोडंसं गरम पाणी करून ह्याच्याबरोबर फक्त अर्धा इंच वरी ठेवून मीठ थोडंसं त्या पाण्यामध्ये टाकून भिजू घातला होता. आणि आता अशा प्रकारे माझं जसं मला आता शिलाईचं काम भरपूर आहे, लग्नाचे ब्लाऊज आलेले आहेत, म्हणून मी थोडंसं जितकं झेपल तितकं मी एकटीला जितकं होईल तितकं आता कंटिन्यू माझं कुरवड्या, तांदळाचे पापड, शाबूचे पापड, भगरीचे पापड, परत शेवया, आता सगळं असं होणार आहे. तर सगळ्या रेसिपी मी तुम्हाला नक्की दाखवीन. तर बघा, मी 1 किलो शाबू भिजू घातला होता. तर 1 किलो शाबू हे 2 तांबे भरले होते. हे 2 तांबे कंप्लीट होते. तर मी ह्या 2 तांब्याच्या म्हणजे 2 तांबे शाबू भरला, तर ह्याच तांब्यानं माप घ्यायचं. आणि तर मी ह्या तांब्यानं 7 तांबे पाणी टाकले 1 किलो शाबूला. आणि त्यातलं 1 तांब्या पाणी हो का मी काढून घेतले. गरम झालेलं उकळलेलं पाणी एक शिल्लक राहावं. आपली काय जरी कमी जरी पडलं तर वरून टाकता येते, पण त्यातमध्ये पाणी जर जास्त झालं तर प्रॉब्लेम येतोय, म्हणून मी आधी टाकले. आता ह्यात चवीनुसार मीठ टाकले. आणि आता मी ही शाबू हो का उकळी फुटली पाण्याला, आता त्याच्यामुळे आता मी शाबू टाकते मध्ये. भुरतरले लागत आहे. उकळी फुटली का नाही झाकायच, परत नाही धाडलंय बनवलं तर. नेमकं तू मला सांग आता की तुझ्या मनाने करायली का तू बी असं लगे डायरेक्ट ह्याच्यावर बघून करायचं का युट्यूबवर? मला होय, मी आता माझ्या मनानं काही असं काही तसं काही पहिलं केलेलं मला माहिती नाही, काय केलं नाही का कधी मी. मला सांगायला तुम्ही मनानं करायलीस का कशी करायलीस. बाजा पुरत नव्हत्या की दारामध्ये 4 बाजा लागत होत्या. आता तेवढं माणसात तर राहिलीच नाही. हा, म्हणूनच म्हणलं ना, आता मीच करीत होते की मोहरी होऊन सगळं करीत बघून यायना स्वभाव काय यायना या बावून जायना स्वभाव. बघू आता येत आहे का नाही ती. तुम्हाला लय येऊन दिवा लावता या मर्दाच्या 4 5 बाजा इळाच्या होत होत्या की. बसाय माहिती तुम्हाला कामाला असलं तर कामाला नाही येऊ द्या मला. तुम्हाला येत आहे ना, बस झालं. पापड्यात बिघडाव्या ती गोल तर नाही व्हाव्या, नाही तुझं तोंड बी तर केलं तर पुन्हा बोल म्हणा. हो ना, करताल तुम्ही माझं. त्याला खंबीर राहू सगळे. बाबा काय बाबा? शाबू नाही केली. जानू हा बोला. मायच्या पापड्या गोल तर नाही व्हाव्या, नाही तिला तुम्हाला टाकाय नेते की तिथं पळीले फिरवायला. तुमच्याकडून माय गोल पापडी पडली की तुमच्या आलेले बाहेर जात आहे ती माय लेकराच्या मध्ये घालते मी. की आमच्याकडे माणसं लेकरचं काम नसते. शानी श्रुती बाई तू घरामधली सगळ्यांनाच करावं लागत. काय एकटीचं काम आहे का हे? मला काय काम कमी आहेत का? ब्लाऊज द्यायचे दुपारपर्यंत 2, लग्नाचे आले तर परत सामान आणायला जायचंय. मला सांगायला होतं की सामान घ्यायचं. शिलाईचं नवरीचे ब्लाऊज आहेत शिवायला. आता दुपारून निवांत 3-4 वाजता जाऊ. हो जाऊ मग. त्यांना ब्लाऊज घेते त्यांच्याकडून. साड्या त्या काल गेल्या कळमला आणून मग सामान तरी घेऊन येऊ माझं. हे असलं लग्नाच्या गटमटीमध्ये असलं काम काढत नसते. बाया माणसं लग्नाचे त्यांचे झंपरचे हे असते. काय नाही, थोडं तर घातलंय होतं या सकाळून. हे असंच काम करण्याला माझं राहून गेलंय माहितीये का. नेमकं हे आपलं खाय केलंय का तिकडे मायला वाट लावायचे? लाच काय इकून खाल्ली का काय हो तुम्ही? हा मला ऐकलं ना फोनवर मी. काय केलं? आय 1 किलो शाबू मुरू घातलाय, 2 किलो भगर मुरू घातली. कधी देऊन एवढं करीत होते तर कधी तुम्ही साधी पापडी दिली नाही ना. आता मर्दाचं तिच्याकडूनच आणून खाता पुरणा झाल्या की खाता तिकडून. हाय का तुम्हाला ज्वारीची आडती माहिती तिकडं विकत कशी आणून खावी लागती ती. करे बाई माईला द्यायच्या का मग दिल्या तर काय तुमचा भिव आला का काय? मला मरणाचं आणून खाते या तुझ्या मायला तुझा बाप चावला. आता तर देणारच. आलंच काय? काय आलंस तू? चिमुटभर का ज्वारी घेऊन आली का?
जा ती चिमुडभर आज हाणला जानू अजिबात भाकर करून द्यायची नाही. चिमुडभर ज्वारीच मला घरात आणून द्यायची तेव्हाच आज भाकर करणार. लाव तुझ्या मायला फोन, तिला बोलतो. लावा की तुम्ही कशी तुमचं स्वागत करते बघा तुम्ही. खमंग बोलते पुन्हा मायानं तर लय बोलती. बोलाय तरी आलं पाहिजे माय काय दंडमशाहीनं बोलत आहो. आमचं खानदानाचं वाकडं आहे आणि काय म्हणते हाय तो माय आमचं वाकडं खानदान आहे वाकडं आणि तुमच्या गाहलीन पुन्हा मग पाठीमध्ये लाकडं. हो हो हाय वाकडं हायच वाकडं. तुम्हाला किती बी केलं तर तुम्ही वाकड्यातच शिरणाऱ्यातले हो. सरळ कधी शिरत ना. खुशाल म्हणतात का नाही. तिला जर माहिती झालं तर कसल्या शिव्या देईल म्हणे कायच मला तू देऊन दमलास ती आधी सांग मला. तू माझ्या दारावरच यायचं नाही. कशी म्हणते तीच बघतो की मी. बघा तुम्ही का तुम्हाला भीती का ती. काय काय बोलत आहेत नाही. ती तुझी माय जरी असली का नाही तरी माझी बहीण आहे एवढं लक्षात ठेव. हा तुमची बहीण असली तरी बी किती बी केलं तरी ती माझी माय झाली ना. तिला लिकीचीच माया येणार ना. भावाची नुसती माय. भावाची माय येते म्हणून तर सगळं धुवून लावायची उरली. म्हणून भाऊ टिंगारलाय. असा धडाका लावीन का नाही कानाखाली एका. मी चाटू कसा आहे माझ्या हातामध्ये. एक थांबली होती माहितीये ना. दाड कुठली कुठे गेली ती पुन्हा. दाड कुठली कुठे गेलती ती. जा जन्म घ्या दुसरा. जन्म घेऊन या दुसरा. लिकायला शिकवली पुन्हा काय म्हणते बोलता येत नाही मला. सांगितलंय की शिकवायलंय की तिला बी माय काय करीत होती काय नाही. आमच्या मायनं तर आम्हाला काय शिकविलं नव्हतं. तिला मी शिकवायलंय की. आमच्या मायला शिकवायची काय गरजच नव्हती. मर्द तर आम्हाला येत होतं खायला प्यायला. ही जोगते होते बघा म्हणून जपतीच त्याला हातामध्ये. तिचा बाप असा नांगा हलके वाजवायचा ह्यांना घरामध्ये आणून खाऊ घालायचा. जुकते हात म्हणूनच तुम्ही बी भरपूर खायला वाटा. आणि त्यांचं नाव काय आहे पुन्हा. चावळा आवळा कावळा राहणार कुंभार मारी बंगला नंबर 12 घालू का त्याला वारा. बघा ती शाबूचा कलर बदलला. तुझा कधी बदलायचा जिंदगीमध्ये कलर हाय ती काळा ते काळाच राहणार आहे तुझा. जाकी गोरी आणा मग सांभाळून बघू द्या मला किती सांभाळते ती. तुम्हालाच मी सांभाळते की उपकार माना. कोण कोण सांभाळते मी सांभाळते तुम्हाला. कशामुळे. कशामुळे विचारा की जेवाला. आता कष्ट मी करतोय सकाळी 5 वाजल्यापासून मी पळतोय. म्हणूनच एकट्याच्या होत आहे का सगळं. हा मग सगळं एकटं करता का तुम्ही. कोण करते सगळं एकटं करता. करताय कोण मग. अयो काय बोलत वय माय जाऊ तिकडे सकाळ सकाळ डोकं आउट करू नका तुम्हाला सांगायला मी इथे. हा जाताना लाकूड बिकूड घालून डोक्यामध्ये उचलून. बघा शेजारी पाजारी कशी निघते आमची बेजारी. तुम्हाला माझ्या कच वाटती. भाऊ तिकडून बघत येत. हा दाजी लय आता चांगलं वाटतंय असं बोलल्यात. जाळताना लाकडं झालं का डोक्यामध्ये म्हणल्यावर. काय पडलं मधी. म्हणतो उठलं सुटलं माझ्याकडे काय म्हणून येतोय. चुल पेटवी नाही की. हाय 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 काढू का. काढते लय खातलं बहीण भाऊ पुन्हा दोघं तू असं गुटू गुटू पुन्हा मग. हो नाही तर काय उपाशीच मारायला आम्ही. गण्याला परत नाही धाडलं होतं तर बघा आता. आणि इकडे कॅमेरा हो तिकडं. कुठं चालली. तर बघा आता अशा प्रकारे शाबू टाकलाय म्हणजे शाबूचा एकदम पांढरा शिकत आता हा काही कलर बदललाय. तर असं शिजायलाय. फक्त मी ह्यात मीठ टाकलंय. कुणी कुणी हिरवी मिरचीची पेस्ट टाकते थोडीशी 2-4 आबडधोबड वाटून. तर मी आता दुसऱ्या ह्याला ती करेन कारण का ती तळल्यानंतर असं एकदम खाकसं नारड्यामध्ये असं तिखटाची उब धावल्यावर धावती. म्हणून मी काय तसं करणार. आता बाकीचं दाखव पुन्हा वरी चला पावर गेल्यावर घे हलवून ती खटखट मला दे जेवायला आधी. तुम्हाला आधी द्यावं लागतंय हो. तुम्ही लय कामाच्या. तुम्हाला पाट्या जीव घातलं म्हणजे माझा नीट उभा हा इळाचा. तर पुन्हा आता शिजल्यानंतर तुम्हाला वरी पापड्या टाकताना दाखवते. गोल नाही झाल्या तर शिक्षा आहे म्हणा. जशा होत्याल तशा होत्याल भोगायची शिक्षा. तोंडातच जायचं ना बारीकच व्हायचं आणि पोटातच जायचं ना. तर बघा मैत्रिणींनो माझा शाबूचा चिक शिजून हो का तयार झालाय.
उन्हामुळे जास्त स्पष्ट दिसत नाही. उन्हामुळे हा जास्त स्पष्ट दिसत नाही. हा ना. ती मला दिसायला गेले. इतकं गावाकडे भयंकर ऊन आहे. सासरले लय वारं सुटले वरी आणि टाक बघू जरा दाखवून तुझ्या मैत्रिणीला आपल्या फॉलोअर्सला. हा अगं त्याला प्लेन जागा लागते खालची. मम्मी आपल्याला पप्पाला काय सांगितलंय? काय काय सांगितलं? पपडी जर सांगते पपडी जर वाकडी आली तर आपल्याला वाकडी करतील. करते तर बघा बघा किती भयंकर ऊन आहे. मला सुद्धा काय दिसायला लागलंय. तुम्हाला मेन कापड वरच्या पापड्या दिसतात का नाही बघा, मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हे बघा अशा प्रकारे मी आता पापड्या टाकत आहे छान छान. आणि जानूच्या पप्पाचं आगमन झालेलं आहे, त्यांना आज काम नाही तर आता ते येतात बघा. पापडी टाकू लागाय कॅमेरा धरला काय? नाही तो काय म्हणले तुम्ही? तुझी पापडी जर वाकड्या तर थोडीच वाकडं करून टाकलं. आता ती हीच असते जरा खालची प्लेन जागा लागते. मम्मीचे केस केसाचे ऍक्शनच आहे का काय? पापा का आगमन हुआ है. पप्पा मम्मी पापड्या नीट टाक नाही. पापड्या नीट टाकायले हवा नीट हो चला ना झाली बघा की आता नुसतं सोडायला येतं खाली. आता इकडं तिकडं खालची जागा प्लेन लागते टेरेसला टाकायला खाली मरणाचं तेल लावायचं का? लावलं की तेल लावल्यावर तर जास्तच पळते तिकडे तिकडे जिथल्या तिथं बसतच नाही. त्याच्यामुळं तेल आणि पाणी दोन्ही मिक्स लावले. आता मी कशाने घेऊ मम्मी? हां त्यातलंच घ्यायचं. हवा लई सुटली. आजच्या दिवस हवा तुझी बंद कर ना थोड्या वेळासाठी. घ्या लवकर टाकून मग. बघा आता हवा जर सुटली आणि ती जर उडलं तुझ्या पापड्या पण मग गेल्यास मग कामात. म्हणता येतात ठेवल्या आता एका साईडनं लाईनीनं टाकाय पुरलं पाहिजे. नाही तर थोडा आहे म्हणून टाकायचं आता आयसून पैसून आणि पुन्हा व्हायचं नाही. इतकं जम करू नका. तरी खाली चवाळ टाकले प्लेन मध्ये बसावं म्हणून. खाली आली ना टाकले गोल पापडी भाजी. शाबूच्या केल्या पापड्या आणि सासून झाल्या वाकड्या. आकड्यात बसावं चिटकत असते का निघत अजून 1 किलोच्या करायचं. आज भिजू घालायचं ती लगेच.